इंडो-पाक युद्धातील ऐतिहासिक अहमदनगरचे शूरवीर, वीरचक्र विजेते हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांची शौर्यगाथा. लेखक आसिफ खान दुलेखान. ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथील हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांनी 1965च्या भारत-पाक युद्धादरम्यान कच्छच्या रणातील सरदार पोस्टवर शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि अद्वितीय धैर्याचे दर्शन घडवले. सततच्या गोळीबार आणि सुरुंगांच्या धोक्यातही त्यांनी गंभीर जखमी सहकाऱ्याला सुरक्षित परत आणत जीव वाचवला. हा पराक्रम त्यांनी 20 एप्रिल 1965च्या पहाटे 1 वाजता केला. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना भारतीय लष्कराकडून वीरचक्र प्रदान करण्यात आले. हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांचा जन्म 1 जुलै 1936 रोजी महाराष्ट्रातील ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अहिलाजी भिंगारदिवे. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी 18 जानेवारी 1957 रोजी ते भारतीय लष्कराच्या एक महारेजिमेंटमध्ये दाखल झाले. ते घरी न सांगता परस्पर लष्करात भरती झाले आणि काही दिवसांनंतर थेट लष्करी गणवेशात घरी येऊन ज्येष्ठांना सॅल्यूट घातला. तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान हवालदार भिंगारदिवे गुजरातमधील कच्छ भागातील सरदार पोस्टवर तैनात होते. मॉर्टर व मशीनगनच्या गोळीबारात एका सहकारी सैनिकाचा जीव वाचवताना त्यांनी विलक्षण शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली. महार रेजिमेंटमध्ये सुरुवातीला फक्त महार जातीतील व्यक्तींचा समावेश करण्याचा उद्देश होता. आज ती भारतीय सैन्यातील सर्वात वैविध्यपूर्ण रेजिमेंटपैकी एक आहे.